तर आम्ही तुमच्यासाठी काहीतरी आणलं आहे आणि सगळ्यांच्या समक्ष आम्हाला द्यायचं आहे. शिवाय तुमचं औक्षण सुद्धा करायचं आहे, मगच तुम्ही केक कापावा अशी मी विनंती करते. साहेबांसाठी आणलेलं आसन घेऊन या. कोण आणतंय? समर्थ प्रतिष्ठानच्या महिलांनी प्रेमाने जी गोष्ट साहेबांसाठी आणलेली आहे ती त्वरित इकडे घेऊन यावी अशी मी आपणास विनंती करते. एक मिनिट. औक्षणासाठीच आणलेली गोष्ट आहे साहेब, थोडासा उचलून आणा. खरंच हे प्रेम पाहून खुर्ची उचलून आणावी अशी मी विनंती करते. अनिल दादांना सांगावंसं वाटतंय की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. आमच्या समर्थ प्रतिष्ठानच्या महिला परिवाराकडून तुमच्यासाठी ही खास खुर्ची आम्ही आणलेली आहे. मला वाटतं ही खुर्ची हे एक द्योतक आहे, एक प्रतिनिधित्व करण्याचं एक साधन आहे आणि ती खुर्ची मी अनिल रानवडे साहेबांना विनंती करते की आपण या खुर्चीचं उद्घाटन करावं. औक्षणासाठी महिलांनी पुढे यायचंय. खूप छान हा नयनरम्य असा सोहळा, नेत्रदीपक सोहळा, डोळ्याचं पारणं फिरणारा हा सोहळा, ज्या सोहळ्यामध्ये गेली अनेक वर्ष ज्या समाजासाठी निस्वार्थी वृत्तीने काम केल्याची ही पोच पावती आहे. आपण पाहू शकाल की महिला असतील, पुरुष असतील, लहान थोर या सर्वांच्याच प्रेमाचा आज हा पूर आलेला आहे आणि या प्रेमासाठी अनिल रानवडे साहेबांचं नशीब फार छान आहे. सध्या खुर्चीसाठी सगळं जग भांडण चालू आहे. यांना आयती खुर्ची भेटलेली आहे आज. मी मारुती जाधव साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यायचे. मारुती जाधव साहेब. त्याचप्रमाणे रतीन दत्ता साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो आहोत. समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष